चिदानंद कर्णकोटी। मी इयत्ता 3री मध्ये शिकतो। शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा संगोगी ब। मी आज तुम्हाला पाणी हे जीवन या विषयावर बोलणार आहे। आजोबांनी पाहिले नदीमध्ये, वडिलांनी पाहिले विहिरीमध्ये, आपण पाहतोय नळामध्ये, आपली मुले पाहतात कॅप्सूलमध्ये। जर याकडे दुर्लक्ष केले तर आपण पाहू फक्त आपल्या अश्रूमध्ये। पृथ्वीवरती 3 संज्ञे जल, अन्न व सुभाषित असे म्हटले जाते। पृथ्वीवर जी सृष्टी तयार झाली ती पाण्यामुळेच। पाणी नसते तर माणूस, पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती कोणीच जगू शकले नसते। म्हणूनच पाणी हे निसर्गाने मानवाला दिलेली एक मोठी देणगी म्हणावी लागेल। म्हणूनच त्याचा योग्य वापर होण्यासाठी आपल्याला पाण्याला अडवायला हवं, जिरवायला हवं, साठवायला हवं, त्याची बचत केली पाहिजे। एका वेळचे जेवण नाही मिळाले तर चालते, पण पाणी नाही मिळाले तर जीव कसा घसा कोरडा पडतो, जीव कसा विसरतो। म्हणूनच आपण पाण्याला जीवन म्हणतो, कारण पाण्याविना आपण जगण्याची कल्पनाच करू शकत नाही। जसजसे आपण प्रगती करत चाललो आहोत तसतसे पाण्याची कमतरता जास्त प्रमाणात येऊ लागली आहे। त्यामुळे भविष्य काळात पाणी मिळेल की नाही याची शंका वाटू लागली आहे। जलसंधारणासाठी आम्हाला अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नाही। आपल्याला केवळ आपल्या दैनंदिन कामामध्ये काहीतरी सकारात्मक बदल आणण्याची गरज आहे। पाण्याचे दुर्लक्ष घ्या बंधूंनो जाणून आणि करा यापुढे पाण्याची साठवण। पाणी अडवा, पाणी जिरवा मंत्र हे महान। म्हणूनच भूगर्भातले पाणी जाणार नाही संपून। भारताचा जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी कोरोनासाठी हातभार लावला पाहिजे। त्यातील एक थेंबही न घालवता पाण्याची बचत केली पाहिजे। आज शास्त्रज्ञ चंद्रावर मानवी जीवनाची पडताळणी करण्यासाठी चंद्रावर पाणी आहे की नाही याचे शोध घेत आहेत। परंतु पृथ्वीवर वास्तव करणारे आम्ही निसर्गाने अगदी मोफत अमूल्य अशा प्रकारचे पाणी आपल्याला दिले आहे। भविष्यात त्याचे आपण महत्त्व जाणतो का? भविष्याची जाण ठेवून आपण पाणी वाचवूया। पाण्याचे महत्त्व शब्द सर्वांना पटवून दाखवूया। पाण्याचे फार महत्त्व असूनही पृथ्वीवर वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, जंगलतोड, जल प्रदूषण, पाण्याचे गैरवापर इत्यादी कारणांमुळे पाणी टंचाई जाणवत आहे। प्रत्येक व्यक्तीने पाण्याचे जर महत्त्व समजून त्याचा योग्य प्रकारे केला तर म्हणतात ना, जीवन ही जल है 70% का फल है, इसके बिना तो जीवन ही निष्फल है।